गुड मॉर्निंग। तर आज आहे सॅटरडे। शौर्य आणि मी आता चाललेलो आहोत घुमी घुमी, है ना बेटा? घुमी घुमी ना। शौर्याचे पप्पा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत, 2 दिवस ते नाही आहेत। तर मग आम्ही दोघं जण खूप धमाल मस्ती करणार आहोत। घरी तर तो सगळ्या वस्तू बाहेर काढणार आणि मला पसारा आवरत बसायला लागणार। सो म्हटलं त्यापेक्षा त्याला घेऊन मी बाहेर जाते। हॅलो करा, हॅलो। अरे हॅलो करा ना। सो शौर्य आणि मी आत्ता चाललेलो आहोत घुमी घुमी करायला, मॉलमध्ये चाललेलो आहोत। म्हटलं जरासं त्याला मॉलमध्ये फिरवते आणि त्यानंतर मग घरी आल्यावरती तो झोपून जाईल थकल्यावरती। सो चला आम्ही आता निघतोय, मस्तपैकी दोघं जण रेडी झालेलो आहोत। शौर्य से हॅलो। हळूच पकडू। हा जो DJI कॅमेरा आहे ना, जेव्हा शौर्य हातामध्ये पकडतो तेव्हा आम्ही त्याला इन्स्ट्रक्शन्स देतो। सो तो ते इन्स्ट्रक्शन्स मला देतोय। चला तर आम्ही खूप धमाल मस्ती करणार आहे। आज आहे मम्मा आणि शौर्याचा दिवस। अरे पडशील ना। चला तर मग आम्ही आता निघतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय धमाल करणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या वॉशिंग मशीनची सेटिंग आता कशी चेंज झालेली आहे। किचनमध्ये ती आल्यापासून वॉशिंग मशीन आम्ही आठवड्यातून एकदाच लावत आहोत। आता 2 बॅचमध्ये मी सगळे कपडे धुवून घेतले होते आणि ते सुकवताना शौर्य मला इतका त्रास देत होता। त्याने ना नवीन हा खेळ काढलेला आहे, छोटे छोटे कपडे घ्यायचे आणि वरती फेकायचे। सगळे धुतलेले न धुतलेले कपडे असेच तो वरती फेकण्याचा खेळ आजकाल खेळत आहे आणि त्याचं हेच चालू आहे। म्हणून म्हटलं की चल बाबा तू मॉलमध्ये चल, आणि पटकन त्याला मॉलमध्ये घेऊन गेलो। शौर्याला जेव्हा मी कुठे पण घेऊन जाते, ऑटोमध्ये घेऊन जाते, त्याला ऑटो प्रचंड आवडते। त्याला लहानपणापासून आहे ना ऑटो रिक्षाचं खूप क्रेज आहे आणि तो मला कधीच कॅब बुक करून नाही देत। शौर्य आणि मी चाललेलो आहोत मॉलमध्ये। इकडे बघा की तुम्ही। आम्ही मॉलमध्ये आलोय आणि मॉल अजून चालू नाही झाला, 11 वाजता चालू होणार आहे। त्यामुळे मी इथे शौर्याचे फोटो काढतेय आणि शौर्य रुसलाय कारण अजून मॉलमध्ये जाता येत नाही। शौर्य इकडे बघ, काय झालं? मॉल 11 वाजता चालू होणार आहे, अजून 15 मिनिट्स बाकी आहेत। हो, तू कुठे चाललास? तिथून गाडी जाते। चला काहीतरी 15 मिनिट्स आम्हाला आता टाइमपास करायला लागणार आहे। सो आम्ही फोटोज काढतो, थोडे इकडे तिकडे फिरतो आणि मग मॉलच्या आतमध्ये जातो। हो ना शौर्य? मॉलच्या बाहेर बसलेले काय बोलूयात आता, आतुरतेने मॉल चालू होण्याची वाट बघणारे 2 लोक। चल मी पकडते तो। हात पकड मम्माच्या। टॉय बसमध्ये बसायचं ना। तर आम्ही चाललोय गेम झोनमध्ये आता। त्याला गेम झोनमध्ये खेळायला खूप आवडतं।
मॉलमध्ये काहीच चालू झालं नव्हतं. आम्हीच तेवढे पहिले आलेलो होतो आणि आमच्यासोबत 2-3 लोक. त्या लोकांचा अजून सेटअपसुद्धा झाला नव्हता, जे काही ते लोक इथे डिस्प्ले करतात. पण ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते होतं चालू. मॉलमध्ये आम्ही आलो ना तर शौर्याला टाईम झोनमध्ये घेऊन जातो. तिथे काय आम्ही तिकीट वगैरे काहीच काढत नाही तिथल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची. कारण ना शौर्य 1 मिनटं पण एखाद्या ॲक्टिव्हिटीवरती उभा राहत नाही. त्याच्यामुळे ते तिकीट वगैरे काढण्याचा काही उपयोगच नाही. आणि हे सगळं त्याच्या वयानुसार त्याला खेळण्यासाठी काही असं जोगायचं पण नाही. त्यामुळे तो असा इकडून तिकडे पळत असतो. सगळ्या लाईट बटणं असं दाबून बघतो. त्याला असं वाटतं की त्याने ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली आहे. त्यालाही आनंद मिळतो आणि आमचे पैसेही वाचतात खरं तर. पण आता थोडा मोठा झाल्यानंतर तो म्हणेलच तिकीट काढा, मग तेव्हा मॉलमध्ये येणंच बंद करावं लागेल. चला, तर मग शौर्य खूप खेळला. त्याच्या इतक्या गमती जमती चालू होत्या ना. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला असं तो चेक करून बघत होता. त्याला असं वाटत होतं की तोच करत आहे सगळं काही ऑपरेट. आणि इतकी एक्साइटमेंट होती ना त्याच्या चेहऱ्यावरती हे सगळं बघून. म्हणून आम्ही त्याला आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा मॉलमध्ये आणतो. तो छानपैकी इथे असा फेरफटका मारून खेळून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला क्रॉसवर्ड म्हणजेच जिथे बुक्स आहेत तिथे घेऊन जातो. तो बुक्स वाचतो, खूप बुक रीडिंग करतो तिथे आणि मग घरी येतो. सो ही जी बस आहे इथली टाईम झोनमधली शौर्याला इतकी आवडते. शौर्य बस चालव. शौर्याला इतकी आवडते ना की शौर्य इथे 1 तास बसून खेळू शकतो, पूर्ण दिवस पण खेळू शकतो. शौर्य बस चालू कर. चालूच आहे का? आम्हाला दाखव ना कॅमेरामध्ये चालू करून. सो हे आमिष दाखवून आम्ही त्याला मॉलमध्ये आणतो टॉय बस चालवायची. मोठं बुक वाचूया. हो, तू काय बघतोस तिकडे सारखंच? आहे आपल्याकडे ती बाईक. हो, ती पण आहे आपल्याकडे. ते मी ओपन करते. ओके, तर आम्ही आत्ताच आलेलो आहोत एरो मॉलमध्ये. आम्ही इकडे ॲक्च्युली आम्हाला झुडिओमध्ये मेन जायचं होतं, पण झुडिओ इथे परमनंटली बंद आहे. तर आत्ता आम्ही एरो मॉलमध्ये चाललो. तर तिथे एरो मॉलमध्ये झुडिओ आहे. तर तिथे गेल्यावरती थोडीफार शॉपिंग करू आणि मग घरी जाऊ, आहे ना. हॅलो, तर शौर्य आणि मी आता घरी आलेलो आहोत. शॉपिंग केलेली आहे. शॉपिंग पण तुम्हाला दाखवते मी. आणि शौर्य मस्ती करतोय. आता आम्ही बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी, जी शौर्याला खूप आवडते. खूप तिखट. आता शौर्य आणि माझी डील झालेली आहे की शौर्याने जर मला त्रास दिला तर मम्मा त्याची खिचडी खूप तिखट बनवणार आणि त्याच्या खिचडीमध्ये मिरची टाकणार आहे. सो मम्मा जी खिचडी खाणार आहे तीच मम्मा शौर्याला देणार आहे. तर मम्माला त्रास देणार का? त्रास देणार का? हा ना. इकडे येऊन बोल. इकडे येऊन सांग. फ्रीज मध्ये नको बसू. फ्रीज बंद कर. नो. मग त्रास देणार का? नाही देणार आहे त्रास. ओके. सो शौर्याने जर त्रास दिला तर मी त्याच्या खिचडीमध्ये 4 मिरची टाकणार आहेत. 4. किती? 4. सो शौर्य आता शांत बसलेला आहे. तर आपण बघूयात. जर त्याने मस्ती केली तर मग तिखट खिचडी देणार आहे. खिडकी झालं माझ्या तोंडात. चला, तर मग मस्त टम्म फुगलेले साबुदाणे सकाळीच भिजवले होते मी उठल्यानंतर. सकाळी नाश्ता पोह्यांचा झालेला होता आणि त्याच्यानंतर म्हटलं की जर घरी आल्यानंतर शौर्याने काही खायला मागितलं तर मस्त टम्म फुगलेल्या साबुदाण्याची खिचडी त्याच्यासाठी बनवते. कारण शौर्याला खिचडी खूप आवडते, शिरा खूप आवडतो, परत खीर खूप आवडते
सो या सगळ्या गोष्टी आमच्याकडे तुम्हाला नेहमी बनताना दिसतील. आता मस्तपैकी खिचडी आम्ही दोघं जण खाणार आहोत. त्याने अंडा पण 2 अंडा म्हणजे 1.5 अंडे तरी खाल्लेले आहेत मॉलमध्ये. अरे अंड फुटेल ते, अंड हे उकडलेलं नाही बाळा. सो हे बघा त्रास बघा कसा चालू आहे. त्याने अंड फोडलेलं आहे. शौर्य वेट, अंड ते कच्चं आहे बाळा, उकडलेलं अंड नाहीये, उकडलेलं नाहीये. इकडे मी तुला उकडलेलं देते फोडायला. तर आम्ही आता खिचडी खात आहोत. ही आहे माझी खिचडी, मस्त हिरवीगार, हिरव्या मिरच्या टाकलेली. आणि शौर्य तुझी खिचडी दाखव. ही आहे शौर्याची खिचडी. शौर्याच्या खिचडीमध्ये अजिबात मिरची टाकलेली नाहीये आणि शौर्य तसंही काहीच तिखट खात नाही, त्यामुळे मिरची टाकत नाही. हा, आणि तो गुड बॉय सारखा राहिला. तो गुड बॉय आहे, मला त्रास नाही दिला, त्याच्यामुळे त्याच्या खिचडीमध्ये अजिबात मिरची नाहीये. आणि मम्माच्या खिचडीमध्ये किती मिरची आहे, किती ग्रीन दिसतंय. आता शौर्य आणि मम्मा मस्तपैकी खिचडी खाऊन झोपणार आहे. ओके देते, चलो आम्ही खिचडी खातो. हॅलो. तर आम्ही मॉलमध्ये फिरून आल्यानंतर खिचडी खाल्ली. खिचडी खाऊन झाल्यावर आम्ही झोपलो. शौर्य झोपला होता तेव्हा मम्मा व्हिडिओ एडिट करत होती. मम्माची व्हिडिओ एडिट झाल्यानंतर आणि ब्लॉग अपलोड झाल्यानंतर लगेचच शौर्य 5 मिनिटांमध्ये उठलेला आहे. हो की नाही? हे खायला उठलाय. आता आम्ही फ्राईज बनवले. तुम्ही म्हणाल की काल पण तुम्ही फ्राईज बनवलेले आणि आज पण फ्राईज, हे फ्राईज खायला उठले. तुम्ही म्हणाल की काल पण फ्राईज बनवलेले पार्टीसाठी आणि आज पण फ्राईज खाताय. तर खरं सांगू, तुम्हाला विश्वास नाही बसणार, तर काल शौर्यने एक पण फ्राईज खाल्ला नाही पार्टीमध्ये आणि मी सुद्धा खाल्ला नाही, कारण इतकं सगळं खायला होतं तिथे. तर काय खाऊ काय नाही मध्ये मी काहीच खाल्लं नाही लिटरली. आणि फ्राईज नाही खाल्ले आम्ही दोघांनी पण. थोडेफार आम्ही घरी ठेवले होते, ते शौर्याच्या पप्पांनी खाल्ले. आणि आत्ता आम्ही फ्राईज खात आहोत. मस्तपैकी एअर फ्रायरमध्ये फ्राईज बनवले, 0 ऑइल, 1 थेंब ऑइल नाही. मस्तपैकी सॉससोबत डिप करून खाणार आहोत आम्ही. असं मस्त टेस्टी आहे. गरम आहे, थांब मी देते तुला. मी फ्राईज खाल्लं म्हणून असं करते. सो खूप थकलेली आहे मी, लिटरली खूप थकली आहे, कारण शौर्यने खूप पळवलं मला मॉलमध्ये, खूप खेळला दोन्ही मॉलमध्ये. आणि आत्ता व्हिडिओ एडिट करून मला खरंच झोप येत होती आणि हा उठलेला आहे. असंच होतं, म्हणजे मला झोप येते तेव्हा हा उठतो. तुम्ही माझे डोळे बघू शकता. खूप थकायला झाले. आता परत याला गार्डनमध्ये न्यायला लागेल. बू झाला हो, कोणी केला? मग तू गरम याला हात नको लावूस ना. आता परत याला गार्डनमध्ये न्यायला लागेल मला, खेळवायला थोडा वेळ घरातच खेळवेल. आणि कपडे इतके सगळे आज धुतलेले, त्यांच्या घड्या करायच्या आहेत, ते काढून. परत घरभर खूप पसारा केला आहे अगेन यांनी. सकाळी जाण्या अगोदरच पसारा करून ठेवला, आल्यानंतर पण थोडाफार पसारा केला. सो नाही म्हटलं तरी पसारा तर आहेच. हे घे, हे थंड झालं आहे. सो आम्ही मस्तपैकी आता फ्राईज एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू राहील. बाय बाय. शौर्य काय पडलं सांग ना, किती काय पडलं आहे बाहेर? ओके, तू आत्ता काय सांगत होता, बाहेर काय पडलं? खूप विसरला. सो शौर्य मला सांगत होता की मम्मा बाहेर बघ किती ऊन पडलं आहे. ॲक्च्युली आमच्या घरी ऊन येत नाही आणि आत्ता रिफ्लेक्शन येत आहे समोरच्या बिल्डिंगमध्ये. एका काचेवरती सूर्यास्त झाल्याचं ऊन पडलेलं आहे, ते आमच्या घरामध्ये रिफ्लेक्ट होत आहे. तुम्हाला मी दाखवते. सो इथे समोर तिथे त्या काचेवरती ऊन पडलंय आणि तेच ऊन आमच्या घरी रिफ्लेक्ट होत आहे. सो इकडे असं रिफ्लेक्ट होत आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप पसारा आहे आमचा, काढायचे आहेत. हे काही सुकलेले आहेत, काही अजूनही ओले आहेत, पण संध्याकाळच्या अगोदर हे काढून घ्यायचे आहेत. शौर्य काय करतोय? शौर्य इथे पाणी घेतोय आता.
कुठे? तू ते तोंडात नको घालू, चमचा लागेल तो. हा केलं केलं. तिकडे नको बाबा, चमचा लागेल तोंडाला.